वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे। बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण, ज्या प्रकरणानं अख्खा महाराष्ट्र हादरला, याच प्रकरणाची सुनावणी सध्या बीडच्या केजमधील सत्र न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणातला मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडकडे पाहिलं जातं, पण याच वाल्मिक कराडनं चक्क तो मी नव्हेच असा कांगावा केला। कराडच्या वकिलांनी दोषमुक्ततेचा अर्जही दाखल केला। नेमकं काय घडलं कोर्टात, त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काय म्हटलंय, याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। त्या गुन्ह्यात माझा सहभाग नाही, हत्येच्या कटातही मी नाही, मी खंडणी मागितली नाही। ज्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, हत्येनंतर समोर आलेले फोटो पाहून प्रत्येक जण हळहळला। बीडमधल्या त्याच सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड आता म्हणतोय तो मी नव्हे। बीडच्या सत्र न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली। मात्र या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांनी दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला। या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्यानं या खटल्यातून आपली सुटका करावी अशी मागणी कराडने केली आहे। आज न्यायालयामध्ये आरोपी वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्जसाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि यापूर्वी आम्ही काही अर्ज दिले होते, कागदपत्रांच्या, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या पुराव्यासंदर्भातली मागणी केली होती, त्याच्या पूर्ततेसाठी आहे। दरम्यान वाल्मिक कराडचा नेमका दावा काय होता हे जाणून घेण्यासाठी आम्ही विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना गाठलं। त्यांनी काय माहिती दिली आहे ती ऐकूया। वाल्मिक कराडचं म्हणणं असं आहे की या गुन्ह्यामध्ये संतोष देशमुखच्या खुनामध्ये त्याचा सहभाग नाही, त्याचप्रमाणे कटामध्ये त्याचा सहभाग नाही, त्याचप्रमाणे खंडणी मागितलेली नाही, म्हणजे मी गुन्हा केला नाही, तो मी नव्हेच अशी त्याची ती मागणी। साधारणतः प्रत्येक गुन्हेगार जी मागणी करतो आणि म्हणत असतो की माझ्याविरुद्ध कुठलाही सकृतदर्शनी प्राथमिक पुरावा नाही, अशा प्रकारची त्याची मागणी आहे। देशमुखांच्या हत्येला 4 महिने उलटले। या हत्येनंतर बीडमध्ये मोठं वादळ उठलं होतं। त्यात हत्येवेळचे फोटो समोर आले आणि अख्खा महाराष्ट्र हादरला। या फोटोतल्या प्रत्येकाचा वाल्मिक कराडशी फार जवळचा संबंध होता। या सगळ्यांचा आका कराडच असल्याचा आरोपही वारंवार झाला। यातल्या कोणालाही सुट्टी मिळणार नाही। आका असो, आकाचा आका असो, नाहीतर बाका असो, नाहीतर टाका असो, ही सगळीच्या सगळी ही बिन भाड्याच्या खोलीत गेली पाहिजे। आरोपीच्या मागणीवर सरकारी पक्ष येत्या 24 तारखेला आपली बाजू मांडणार आहे। पण याच दरम्यान वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्यासाठी सीआरडीनेही अर्ज दाखल केलाय। त्या संदर्भातला व्हिडिओ त्यातल्याच काही एका आरोपीने काढला होता। तो व्हिडिओची प्रत मात्र आरोपीनं त्यांना देऊ नये आणि किंबहुना त्यावरती कुठल्याही प्रकारे ती बाहेर प्रसिद्ध होऊ नये, कारण ती अत्यंत संवेदनशील व्हिडिओ क्लिप आहे आणि म्हणून ही देऊ नये अशी आम्ही न्यायालयात तसं आम्ही आमची हरकत नोंदवली आहे। त्याच्यावरती युक्तिवाद होईल, आरोपीतर्फे अजून त्यावरती म्हणणं यायचं आहे। या सगळ्या प्रकरणात मारहाण करतानाचा तो व्हिडिओ महत्वाचा पुरावा आहे। हा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलाय, पण हा संवेदनशील व्हिडिओ बाहेर येऊ नये यासाठी उज्ज्वल निकम यांनी तो आरोपींच्या वकिलांनाही देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे। याशिवाय आरोपींच्या वकिलांनी मागितलेली इतर कागदपत्र त्यांना देण्यात आल्याचंही उज्ज्वल निकम म्हणाले। आरोपी एक वाल्मिकची जी चल आणि अचल संपत्ती आहे, ही संपत्ती मकोका कायद्याखाली जप्त करण्यात यावी निकालापूर्वी अशी आम्ही न्यायालयात मागणी केलेली आहे। अर्थात त्याच्यावरती त्यांचं म्हणणं यायचं आहे आणि ते म्हणणं आल्यानंतर मग आम्ही पुढे ही खटल्याची सुनावणी देऊ। दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपास यंत्रणेकडे जबाब नोंदवलाय। भावाला वाचवण्यासाठी धनंजय देशमुखांची कशी धडपड सुरू होती हे जबाब वाचल्यावर वेगळ्याने सांगण्याची गरज नाही। 6 डिसेंबर 2024ला आवादा कंपनीच्या आवारात झालेल्या मारहाणीची माहिती मला मित्रांनी दिली। मी प्रकल्पाच्या ठिकाणी गेलो आणि संतोष देशमुखांना विचारणा केली। कराडची माणसं आवादाकडे खंडणी मागत असल्याचं संतोष देशमुखांनी मला सांगितलं। 9 डिसेंबर 2024ला विष्णू चाटेनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं संतोष देशमुखांनी सांगितलं। माहितीसाठी मी कराडला फोन लावला, पण तो व्यस्त येत होता। त्यानंतर मी विष्णू चाटेला फोन करून देशमुखांना सोडण्याची विनंती केली। काही वेळात तुमच्या भावाला सोडतो असं विष्णू चाटेनं सांगितलं।
अखेर मी सहकाऱ्यांसोबत केज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो. आतापर्यंत या प्रकरणात 3 सुनावण्या पार पडल्या आहेत. 12 मार्चला पहिली सुनावणी पार पडली. मग 26 मार्चच्या दुसऱ्या सुनावणीत निकम यांनी कराडच आरोपींना गाईड करत असल्याचा युक्तिवाद केला होता. आज झालेल्या तिसऱ्या सुनावणीत मात्र कराडने स्वतः निर्दोष असल्याचा दावा केलाय. त्यामुळे पुढच्या सुनावणीत सरकारी पक्ष काय बाजू मांडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड. आणि या बातम्यांसोबत